वंचित बहुजन आघाडीचा स्वतंत्र लढण्याचा भाजपालाच फायदा होतो। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम असून मनोज जरांगे यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत न जाता जालना लोकसभा स्वतः लढावी असं मत ॲडव्होकेट लक्ष्मण उढान यांनी व्यक्त केलंय। पाहूयात। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत जाण्यापूर्वी मध्यरात्रीला मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे आणि मराठा समाजानं तसेच मनोज जरांगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत यावं अशी साथ घातली आहे। त्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतमतांतर व्यक्त केली जात आहे। मराठा समाज सध्या गावोगावी बैठका देखील घेत आहे। जालन्यात अशाच प्रकारच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। आपल्यासोबत ॲडव्होकेट लक्ष्मण उढान आहेत, त्यांना याबाबतीत काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत। वकील साहेब, एकीकडे वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, कुठेतरी टीका केली जात आहे। त्यातच मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला साथ घेतली। जर आपण एकत्र आलो तर आपण यांना सत्ताधाऱ्यांना हरवू शकतो अशी साथ घातली आहे। ते जर सोबत आले तर कसं चित्र असेल? नाही, याच्यात चुकीचं चित्र राहील, कारण वंचित बहुजन आघाडी ही भाजपची पहिल्यापासून मागच्या 5 वर्षासुद्धा बी टीम होती। त्यांना ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतात त्यावेळेस ते 2 जागा मागतात, 3 जागा मागतात, कुठलीही जागा घेत नाही। केवळ फक्त बी टीम म्हणून ते वापर करतात। आणि आजही जरांगे पाटलासोबत त्यांनी जी काही बैठक घेतली, परंतु जरांगे पाटलांनी त्यांच्यासोबत जाऊ नये, कारण याचा जो फायदा आहे संपूर्ण भाजपला होणार आहे। आणि भाजप पक्षाने जे काही सत्ताधारी पक्ष आहे सध्या, त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल कुठल्याही प्रकारची स्पष्ट भूमिका घेतलेली आणि मराठा समाजात त्यांनी फसवणूक केलेली। जे आरक्षण मागितलं ते आरक्षण त्यांनी दिलेलं नाही। त्यामुळं वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत जरांगे पाटील यांनी जाऊ नये आणि ते जर गेले त्यांच्यासोबत तर मराठा समाजाचं मत आणि वंचित बहुजनाचं मत हे दोन्ही मतं विभागली जातील आणि त्याचा फायदा 100% भाजपला होणार आहे। त्यामुळं माझी एकच विनंती जरांगे पाटलाला की त्यांनी यांच्यासोबत जाऊ नये। मनोज जरांगे पाटलांनी 4 दिवसाचा वेळ घेतलेला आहे। मराठा समाज जे सांगेल तेच मी करेल असं म्हणतात। तुम्ही मनोज जरांगे पाटलांना कसं समजावणार आहेत, आता कसं सांगणार आहात त्यांना की वंचित बहुजन आघाडीसोबत गेले तर काय धोका आहे? आजच या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे, त्यांनी फक्त समाजाच्या हितासाठी काम करावं आणि त्यांना सुद्धा खूप मोठा अभ्यास आहे जरांगे पाटलाला की आरक्षणाबद्दल त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन ओबीसीमध्ये आरक्षण मिळेल टिकेल याबद्दल ते बोललेले आहेत। परंतु आता वंचित बहुजन आघाडी जी आहे, वंचित बहुजन आघाडीसोबत ते जाणार नाहीत। त्यामुळे त्यांनी समाजाच्या जे काही बैठका आहेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी आम्ही इथून सिस्टममुळे त्यांना जाऊन सांगणार आहेत। इथले बरेचसे आज जे काही समन्वयक होते ते सुद्धा अंतर्वालीचे आहेत, ते सुद्धा त्यांना सांगणार आहेत की वंचित बहुजन आघाडीसोबत तुम्ही जाऊ नका, असं सगळं प्रतिक्रिया समाजातून निघत आहे। जालन्यात वंचित बहुजन आघाडीसोबत जर गेले नाही तर जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः निवडणुकीत उभं राहिलं पाहिजेत असं मत देखील आजच्या बैठकीत एकमतानं हा ठराव पारित करण्यात आला आहे। मनोज जरांगे पाटील जालन्यात उभं राहिले तर रावसाहेब पाटील दानवे सारख्या तगड्या उमेदवाराला ते फाईट करू शकतात का? 100% या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं महाराष्ट्रात तुम्ही आता पाहता की मोठमोठ्या ठिकाणी चांगले आणि सत्कार झाले। ज्या अशा कुठल्याही प्रकारची सभा इतिहासात नाही झालेली अशी सभा अंतरुला दादांनी घेतलेली मनोज दादा यांनी। आणि हे 6व्यांदा हे पुन्हा उभे राहतात। यांनी वाटल्यास जरांगे पाटलांनी फॉर्म भरला तर कमीत कमी एखाद्या वेळेस हे फॉर्म त्यांच्या भीतीने फॉर्मसुद्धा वापस घेऊ शकतात दानवे साहेब। त्याच्यामुळं मनोज दादा जरांगे पाटील यांनी या जालन्यातून निवडणूक लढवावी ही सर्व समाजाची विनंती आहे आणि समाज त्यांच्या पाठीशी तन धनाने आहे। थोडक्यात मराठा समाजानं आणि मनोज जरांगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत जाऊ नये, वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। तर मनोज जरांगे पाटील स्वतः जालन्यातून लोकसभेसाठी उभे राहिले तर रावसाहेब पाटील दानवे सारख्या तगड्या उमेदवाराला चितपट करू शकतात अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे। कॅमेरामन सुनील खरातसह साहिल पाटील, MCN न्यूज, जालना।